नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण हे मोत्याचं तोरण देवघरासाठी कसं करायचं ते बघणार आहोत। तर हे तोरण करताना आपण आधी पानं करून घेऊया, मग हे स्वस्तिक करू आणि मग हे कसं जोडायचं ते बघू। तर हे जे तोरण आहे ते 21 इंची तोरण आहे, म्हणजे हे जे दोन साइडचे धरले तर 21 आणि मधले स्वस्तिकचे जे आहे ते 20 इंच आहे। तर ह्या 20 इंचामध्ये आपले 1 2 3 4 5 6 7 स्वस्तिक बसलेत आणि 7 पानं। तर हे सगळे 5 नंबर मोत्यांमध्ये आहे। चला तर मग यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया। साहित्य बघूया आता आपण। क्रीम कलरचे 5 नंबरचे मोती, हिरव्या रंगाचे 5 नंबरचे मोती, लाल रंगाचे 5 नंबरचे मोती आणि हे रंगीत क्रिस्टल। या क्रिस्टलच्या ऐवजी तुम्ही मोठ्या 8 नंबरचा मोती वापरला तरी चालेल। डेकोरेशनसाठी तुम्ही कोणताही क्रिस्टल मोती काही वापरू शकतात। कात्री 30 नंबरची वायर घेतली आहे आणि सुई। 30 नंबरची वायर ही आपण 2 पदरी धाग्यांमध्ये ओवून घेतलेली आहे। चला तर मग मैत्रिणींनो, आता आपण पानं करून घेऊयात। पानांसाठी आपल्याला 10 चौकोन करून घ्यायचे आहेत। तर मी सुरुवातीला एक पांढरा, एक हिरवा, एक पांढरा आणि एक हिरवा असे 4 मोती ओवून घेतलेले आहेत आणि ह्याचा आता एक चौकोन करणार आहे। शेवटच्या मोत्यामधून मी सुई वरच्या दिशेने ओढून घेतलेली आहे आणि हे अशा पद्धतीने आपला एक चौकोन झालाय। चौकोन झाल्यानंतर हिरव्या रंगातून आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या रंगातून ह्या 2 मण्यातून मी सुई ओवून घेतलेली आहे। आता परत आपल्याला एक हिरवा, एक पांढरा आणि एक हिरवा असे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि हा दुसरा चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे। त्यानंतर हिरव्या आणि पांढऱ्या मोत्यातून मी सुई ओवून घेतली आहे आणि वायर व्यवस्थित ओढून घेतलेली आहे, जेणेकरून विण व्यवस्थित दिसेल अशी। त्यानंतर 3 रंगांचे, तिन्ही पांढऱ्या रंगाचे मोती ओवलेत आणि इथे पूर्ण एक पांढऱ्या रंगाचाच, क्रीम कलरच्या मोत्यांचाच एक चौकोन करून घेतलाय। हा आपला तिसरा चौकोन झाला। आता चौथा चौकोन चालू आहे। एक हिरवा, एक पांढरा आणि एक हिरवा असे परत आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची। पहिला, दुसरा, तिसरा, चौथा चौकोन आपला पूर्ण झालेला आहे। 5वा आणि 6वा चौकोन जो आहे तो ह्याच पद्धतीनं आपण आता करून घेऊयात। हिरव्या आणि पांढऱ्याच कॉम्बिनेशनमध्ये 5वा आणि 6वा चौकोन करून घेऊयात। आता आपले 6 चौकोन झाले आहेत। 7वा चौकोन पूर्ण पांढऱ्या रंगाच्याच मोत्यांनी करायचा आहे। सातवा चौकोन आपला झालेला आहे। आता 8वा, 9वा आणि 10वा हे 3 चौकोन परत एक हिरवा, एक पांढरा आणि एक हिरवा अशा पद्धतीनेच करायचे आहेत। तर ते तिन्ही चौकोन आपण आता करून घेऊयात। हे बघा मैत्रिणींनो, आपण आता ही मधल्या पट्टीचे 10 चौकोन
करून घेतले आहेत. हे तिन्ही चौकोन करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला या हिरव्या मण्यापर्यंत वायर ओवून आणायची आहे. म्हणजे गुंफत आपण ह्या मोत्यांच्या मधूनच या हिरव्या मण्यापर्यंत वायर घेऊन येऊयात. वरच्या 2 चौकोनांमध्ये आपल्याला मोती ओवायचे नाही आहेत. विण सुरुवात करायची नाही आहे. वरच्या दिशेने 3ऱ्या चौकोनापासून आपल्याला विण सुरू करायची आहे. हे बघा, आपण आता ह्या 3ऱ्या मोत्यापर्यंत वायर ओवून आणलेली आहे. तर आता आपण इथे ही पांढरा मोती असल्यामुळे इथे सुरुवातीला 2 पांढऱ्या रंगाचे मोती ओवायचे आणि 1 हिरव्या रंगाचा. आणि ज्या मोत्यातून ही हिरव्या मोत्यातून वायर आलेली आहे त्याच मोत्यामध्ये आपल्याला सुई ओवायची आहे. फक्त वायर ज्या दिशेने आली त्याच्या विरुद्ध दिशेने सुई ओवायची आणि लगेच डाव्या साईडला, पांढऱ्या मोत्यातून डाव्या साईडला जायचं आणि तिथला पण एक वरती या पद्धतीचंच ह्या पांढऱ्या मोत्यांवर पण लगेच करून घेऊयात. आता आपली वायर वरच्या दिशेने आल्यामुळे आधी हिरव्या रंगाचा मोती ओवायचा आणि नंतर 2 पांढऱ्या रंगाचे मोती आणि त्याच हिरव्या मोत्यातून वायर ओवून घ्यायची. हे अशा पद्धतीने आपले हे दोन्ही साईडचं सुरुवातीचं पानाचं तयार झालेलं आहे. आता आपण सुई ह्या 1 नंबरच्या हिरव्या मोत्यातून ओवून आता ह्या पांढरे 1, 2, 3 मोत्यातून खालच्या दिशेने जायचं आहे आणि 3 पांढऱ्या मोत्यातून वायर आली आहे. आता आपल्याला 2 हिरव्या रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि 1 आणि 2 ह्या 2च पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे. ह्या वरच्या पांढऱ्या मोत्यातून नाही ओवायची. इथे आपल्याला 4चंच फूल तयार करायचं आहे. ही पूर्ण पानाची विण जी आहे ती 4च्याच फुलांनी आहे, 4 मोत्यांच्याच आहे चौकोनाने. आता इथे 2 हिरव्या रंगाचे चौकोन आपल्याला करायचे आहेत. दोन मणी हिरवे ओवले आणि या हिरव्या मोत्यातूनच मी आता सुई ओवून घेते. परत आपल्याला ह्या 3 हिरव्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने न्यायची आणि 2 हिरवे मोती ओवून हा आपला दुसरा चौकोन करून घ्यायचा आहे. त्यानंतर सुई ह्या हिरव्या मोत्यातून काढून घ्यायची आणि 2 पांढऱ्या रंगाचे मोती आता ओवायचे. आणि या हिरव्या रंगातून वरच्या दिशेने वायर ओढून घ्यायची. आता परत पांढऱ्या मोत्यातून आपण खालचे मणी ओवण्यासाठी वायर घेऊन जातोय. आता आपल्याला इथे हिरवे 2 मोती घेऊन हा 4चा चौकोन पूर्ण करायचा आहे.
ही आपली आता दुसरी रांग पूर्ण झालेली आहे. म्हणजे ही पहिली, ही दुसरी आणि आता तिसऱ्या नंबरची. या पानासाठी 3च रांगा वापरल्यात आपण. तीन हिरवे मोती ओवून घेतलेत आणि ह्या वरच्या हिरव्या मोत्यातून मी सुई ओवून घेते. या खालच्या नाही, वरच्या. आणि इकडच्या हिरव्या मोत्यातून सुई ओवून घेतल्यानंतर आता आपल्याला एक हिरवा मोती, पहिल्यांदा हिरवा मोती आणि नंतर पांढऱ्या रंगाचा मोती ओवून या पांढऱ्या रंगाच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने ओढून घ्यायची आहे. आणि परत सगळ्या मोत्यांच्या मधून, म्हणजे हिरवे 2, पांढरा 1 आणि परत पुढचा हिरवा 1. आता आपल्याला आधी हिरवा मोती ओवायचा आणि नंतर पांढऱ्या रंगाचा मोती ओवायचा. आणि परत 2 हिरव्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने ओढून घ्यायची. आता आपल्याला इथे 2 हिरव्या रंगाचे मोती ओवायचे आहेत. आणि या मधल्या रांगेतल्या 3 नंबरचा एकदम वरचा मोत्यातून सुई खालच्या दिशेने ओढून घ्यायची. हे अशा पद्धतीने आपलं हे अर्ध पान तयार झालंय. तर आता आपली वायर इथपर्यंत आलेलीच आहे, म्हणून आपण ह्या डाव्या साईडच्या हिरव्या मोत्यातून पुन्हा वरच्या हिरव्या मोत्यातून, या मधल्या पांढऱ्या मोत्यातून आणि परत या हिरव्या मोत्यातून, म्हणजे इकडच्या रांगेतला पाचव्या चौकोनाचा जो हिरवा मोती आहे वरच्या साईडनं 1 2 3 4 5, पाचव्या चौकोनातला हा हिरवा मणी. आता आपण उजवी साईड सुरू करतोय. तर तिथे आपल्याला सुरुवातीला 3 हिरव्या रंगाचे मोती घ्यायचे. डावी आणि उजवी साईड दोन्ही साईड सारख्याच आहेत विण तयार करण्यासाठी. परत आपल्याला 2 हिरवे मोती. पुन्हा आपण 3 हिरव्या मोत्यातून सुई ओवून घेतली आहे आणि आता इथे पांढरे 2 मोती ओवायचे. दोन मोती पांढरे ओवल्यानंतर हिरव्या मोत्यातून सुई ओढून घ्यायची आणि परत खालच्या दिशेच्या हिरव्या मोत्यातून, नंतर ह्या मधल्या पांढऱ्या मोत्यातून वायर ओढून घ्यायची आणि परत 2 हिरवे मोती ओवून ह्या पांढऱ्या मोत्यातून 1 2 3 नंबरचा आपला पांढरा जो मोती आहे त्यातून वायर ओवून घेतली आणि ह्या परत पांढऱ्या मोत्यातून पुन्हा खालच्या हिरव्या मोत्यातून, खालच्या सलग 3 हिरव्या मोत्यातून आता मी वायर ओवून घेते आणि परत 2 हिरव्या रंगाचे मोती सुईमध्ये ओवून घेतलेत. आणि ह्या साईडचा पण हा चौकोन आपला पूर्ण करून घेतलाय.
आता आपल्याला वायर ह्या खालच्या 1 2 3 नंबरच्या हिरव्या मोत्यात आलेली आहे. तर आता आपण वरती इकडची रांग तिसरी रांग करणार आहोत. तर त्यासाठी हिरवे 3 मोती ओवून घेतलेत आधी आणि ह्या 2 नंबरच्या हिरव्या मोत्यातून मी सुई ओवून घेतली आहे आणि परत उजव्या साईडकडून हिरव्या मोत्यातून 3 हिरवे मोती आणि 1 पांढरा मोती यातून सुई गुंफून घेतली आहे. आता आपल्याला सुरुवातीला 1 पांढरा मोती 1 हिरवा मोती परत 1 पांढरा 1 हिरवा पुन्हा पांढऱ्या मोत्यातून वरच्या एका पांढऱ्या मोत्यातून आणि सलग हिरव्या वरच्या 3 मोत्यातून मी सुई ओवून घेतली आहे आणि त्यानंतर 2 पांढऱ्या मोत्यातून आणि इथे एक आता हिरवा मणी आपला ओवून घ्यायचा आहे. असं इथे एक हे 4चं फुल कंप्लीट होतंय. 1 2 3 4 आणि त्यानंतर आता इथे आपल्याला 2 हिरवे मोती ओवायचे आहेत. ते आपली ही तिसरी रांग जी आहे ती कंप्लीट होईल. आता हे आपली आता तिसरी रांग पूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीनं आपलं हे पान आता पूर्ण झालेलं आहे. मी इथे वायरला गाठ मारून घेते आणि वायर कट करून घेते. असे आपण आता 7 पानं करून घेऊयात. हे बघा मैत्रिणींनो, आता आपण हे 7 पानं करून घेतलेली आहेत. आता आपण तोरणासाठी लागणारी स्वस्तिकची पट्टी ती कशी करायची ते बघूयात. हे बघा, आपण आता हे स्वस्तिकच्या पट्टीसाठी 4 मणी ओवून घेतलेत. हे बघा, मी सुरुवातीला 4 मणी ओवून घेतलेत. 1 पांढरा 1 लाल 1 पांढरा 1 लाल. ह्याचा आता एक चौकोन बनवून घेणार आहे. पांढऱ्या 3 मोत्यातून मी पांढऱ्यापर्यंत म्हणजे 3 मोत्यातून मी वायर ओवून घेतली आहे आणि आता असे आपल्याला 6 चौकोन करायचे आहेत. सुरुवातीला लाल, मध्ये 1 पांढरा आणि 1 लाल, म्हणजे 2 लाल आणि 1 पांढरा असे मोती आले पाहिजे. दोन्ही साईडनी लाल आणि मध्ये पांढऱ्याची रांग अशा आपण सलग आता 6 चौकोन करून घेऊयात. 1 आणि 2 याच पद्धतीनं 6 करून घेऊयात. हे बघा मैत्रिणींनो, आपले आता हे 6 चौकोन तयार झालेले आहेत. आपली वायर आता इथे पांढऱ्या मोत्यात आलेली आहे. तर आपण लालमध्ये ही वायर खालच्या दिशेने ओवून घेऊयात 1 नंबरच्या लाल मोत्यातून. इथे आता आपण एक 7 मोती ओवून, पांढऱ्या रंगाचे 7 मोती ओवून
एक गोल करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला हुक अडकवण्यासाठी मोत्याचं तिथे एक गोल करता येईल अशा हिशोबाने. हे बघा, मी 7 मोती ओवून हे एक गोल करून घेतलं. तर ह्यातून ह्या सर्व मण्यांमधून आपण अजून एकदा वायर गुंफून घेणार आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित गोल होईल आणि सरळ पुढच्या पांढऱ्या मोत्यातून वायर ओवून लाल मोत्यापर्यंत, 1 नंबरच्या लाल मोत्यातून वायर ओढून घेऊ. आता आपल्याला पांढरे 3 मोती घेऊन इथे एक आता चौकोन बनवायचा आहे. हा चौकोन पूर्ण करून आपण तिन्ही पांढऱ्या मोत्यातून आता लाल मोत्यापर्यंत आलेलो आहोत. 2 नंबरच्या चौकोनातला हा लाल मोती. इथे परत आता 2 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आणि या पांढऱ्या मोत्यातून परत लाल मोत्यातून सुई ओवून घ्यायची. परत उजव्या साईडच्या पांढऱ्या मोत्यातून असं आपल्याला इथे याच पद्धतीनं 6 चौकोन करून घ्यायचे आहेत. तर ते आपण करून घेऊयात. हे बघा मैत्रिणींनो, आता आपण हे 2-2 पांढरे मोती घेऊन ही पण रांग पूर्ण करून घेतली आहे. 1 नंबरची 2 लाल मोती घेऊन केली, दुसरी 2 पांढरे मोती घेऊन केली आणि तिसरी रांग पण आपल्याला असेच 3 पांढऱ्या रंगाचे मोती सुरुवातीला घेऊन पुन्हा सलग 2-2 पांढरे मोती घेऊनच ही रांग आपल्याला 3 नंबरची रांग पूर्ण करून घ्यायची आहे. सुरुवातीला 3 आणि नंतर 2-2 पांढऱ्या रंगाचे मोतीच या प्रत्येक पांढऱ्या मोत्यांवरती एक एक चौकोन आपण आता करून घेऊयात. हे बघा मैत्रिणींनो, आपली आता 1 2 3 ह्या 3 रांगा आपल्या तयार झाल्यात. आता आपल्याला इथून स्वस्तिक सुरू करायचं आहे. स्वस्तिक हे 5 रांगांमध्ये आपलं पूर्ण होईल. तर स्वस्तिकातली आता पहिली रांग आपण सुरू करतोय. तर सुरुवातीला पहिल्या चौकोनामध्ये आपल्याला 2 पांढऱ्या रंगाचे मोती आधी घ्यायचे आणि नंतर लाल रंगाचा मोती घ्यायचा आणि 1 नंबरच्या पांढऱ्या मोत्यातून वायर ओवून घ्यायची आणि परत 2 पांढऱ्या मोत्यातून आणि नंतर एक लाल आणि परत दुसऱ्या चौकोनातला पांढरा मोती. 1 2 3 4 मोत्यातून आपण वायर गुंफून आणली आहे. आता आपल्याला सुरुवातीलाच लाल मोती आणि नंतर एक पांढरा मोती आणि ह्या लाल मोत्यातून सुई ओवून घ्यायची. परत एक पांढरा आणि एक लाल. तिसरा चौकोन आपला पूर्ण झाला आहे. चौथ्या चौकोनाला आपल्याला दोन्ही पांढऱ्याच रंगाचे मोती घ्यायचे आहेत. आणि लाल मोत्यातून सुई ओवून परत पांढऱ्या 2 मोत्यातून वायर ओढून घ्यायची. आता आपला 5वा चौकोन आहे. त्यासाठी पहिल्यांदा पांढऱ्या रंगाचा मोती
आणि नंतर लाल रंगाचा मोती. परत पांढऱ्या मोत्यातून 2 पांढऱ्या मोत्यातून एक लाल आणि परत पांढऱ्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने घेऊन जायची व शेवटी आपल्याला 2 पांढरेच मोती वापरायचे. आणि आता स्वस्तिकची आपली आता दुसरी रांग सुरू होतीये. पहिल्या रांगेत आपण 1 2 3 4 लाल मोती वापरले. दुसऱ्या रांगेमध्ये आपल्याला आता 1 लाल आणि 2 पांढरे मोती. परत लाल मोत्यातून सुई ओवून घ्यायची आणि आता आपल्याला दुसऱ्या चौकोनात दोन्ही लालच मोती ओवायचे आहेत. दोन्ही पांढरेच मोती ओवायचे आहेत. आता आपले दुसऱ्या रांगेतला तिसरा चौकोन चालू आहे. तिसऱ्या चौकोनला 1 लाल आणि 1 पांढरा मोती. आणि वरचे सलग आता 2-2 पांढरे मोती घेऊनच आपण ही चौकोनाची रांग पूर्ण करून घेऊयात. हे बघा मैत्रिणींनो, आता आपण हे सलग वरचे 2 पांढरे चौकोन करून घेतलेले आहेत. आता आपला स्वस्तिकचा तिसरा चौकोन सुरू होतोय. 1 2 आणि 3. तिसऱ्या चौकोनची रांग आहे त्यामध्ये सलग आपल्याला लाल मोती ओवायचा आहे. 5 लाल मोती आले पाहिजे आपले. तर सुरुवातीला 2 पांढरे आणि 1 लाल. लाल मोत्यातून पुन्हा 2 नंबरच्या चौकोनातल्या पांढऱ्या मोत्यामध्ये. इथे आता सुरुवातीला आधी लाल मोती घ्यायचा आणि नंतर पांढरा मोती. हे बघा, हे आपले आता 1 आणि 2 चौकोन झालेत. असे आपल्याला इथे 5 चौकोन करायचे आहेत. 5 लाल मोती आले पाहिजे. 1 2 3 4 5. ही रांग आपण अशी आता पूर्ण करून घेऊयात. लाल आणि पांढरा मोती हे 2च रंग वापरायचे आहेत. हे बघा, आपले 5 चौकोन पूर्ण झालेत. 6वा चौकोन आपल्याला दोन्ही पांढरेच मोती घ्यायचे आहेत. तिथे लाल मोती नाही घ्यायचा 6व्या चौकोनला. आणि अशा पद्धतीने आपले हे स्वस्तिकची तिसरी रांग पूर्ण झाली आहे. आता आपली चौथी रांग चालू होणार आहे स्वस्तिकची. तर इथे आपल्याला आता तिन्ही पांढऱ्याच रंगाचे मोती वापरायचे आहेत. सलग 2 चौकोन आपल्याला पूर्ण पांढऱ्या रंगाचेच वापरायचे आहेत. तिसरा चौकोन 1 लाल आणि 1 पांढरा मोती असा घेऊन करायचा आहे. 2 चौकोन झालेत आपले. आता तिसरा चौकोन चालू होतोय. तिसऱ्या चौकोनात सुरुवातीला लाल आणि नंतर पांढरा. परत आता वरचे 2 चौकोन म्हणजे 1 चौकोन पूर्ण पांढरा, 1 चौकोन 1 लाल 1 पांढरा
आणि तिसरा चौकोन परत 6वा चौकोन म्हणजे तो परत पांढरा, असे हे वरचे 3 चौकोन घ्यायचे आहेत. पाचवा चौकोन चालू आहे आपला. तो एक लाल आणि एक पांढरा. दोन्ही पांढरेच मोती घ्यायचे. आपली आता स्वस्तिकची 1 2 3 4 चौकोन झालेत. आता पाचवी रांग आपली चालू होती. तर त्यासाठी सुरुवातीला 2 पांढरे आणि 1 लाल. दुसरा चौकोन दोन्ही पांढरेच मोती घ्यायचे. आणि तिसरा, चौथा आणि पाचवा हे सलग 3 चौकोन, एक लाल एक पांढरा, एक लाल एक पांढरा, एक लाल एक पांढरा, हे इथे जसं आलेलं आहे त्या पद्धतीने इकडची रांग आपल्याला आता तिसरा, चौथा, पाचवा चौकोन करून घ्यायचा आणि 6वा चौकोन पुन्हा 2 पांढरे मोती होऊन पूर्ण करून घ्यायचा. तर ते आपण आता आधी करून घेऊया. हे बघा, आपलं आता हे 6वा चौकोन पूर्ण झालेला आहे. तर हे आता आपलं 5 रांगांमध्ये स्वस्तिक पूर्ण झाले. इकडे जशा आपण 1 2 3 रांगा घेतल्या त्याच पुढे आपल्याला आता 3 रांगा कंटिन्यू करायच्या आहेत आणि त्यानंतर परत अशा 2 रांगा घेऊन आणि मग दुसरं स्वस्तिक चालू करायचं आहे. तर आता मी या सलग 1 2 3 रांगा करून घेते आणि मग तुम्हाला पुढचं स्वस्तिक सांगते. तर हे करताना इथे लाल मणी आपल्याला ह्या पूर्ण एका रांगेत तर वापरायचाच नाही आहे. त्यानंतर एक लाल घेऊन पुढची रांग करायची आहे आणि त्यानंतरची परत एक रांग लाल घेऊन. तर असं मी आता एक करून घेते. हे बघा मैत्रिणींनो, आपले आता हे स्वस्तिकच्या इकडचा पण पार्ट आपला पूर्ण झालेला आहे. तर एकूण आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 रांगांमध्ये एक स्वस्तिकचं पूर्ण 2 रेघा घेऊन एक स्वस्तिक असं हे पूर्ण तयार होते. तर असे आपल्याला आता 7 स्वस्तिक करून घ्यायचे आहेत. तर मग आता ही इथपर्यंत आपल्या लाल मोत्यापर्यंत आली, म्हणजे ही हा लाल मोत्यापर्यंत आली. तर इथे कसे 2 पांढरे घेऊन आपण ही अशी इथपर्यंत केली पट्टी, तशीच आता इथून पुढे 7 वेळा करून घेऊयात. हे बघा मैत्रिणींनो, आपण आता ही पट्टी पूर्ण करून घेतली आहे. मी पट्टीला इकडच्या दिशेने पण जसं आपण सुरुवातीला केलं होतं 8 मोती घेऊन गोल, तसंच इकडच्या दिशेने पण हे गोल करून घेतलेलं आहे. आणि पानं लावल्यावरती तोरणाला वजन जास्त होईल म्हणून इथे एक छोटंसं मधलं एक स्वस्तिकावरती गोल करून घेतलेलं आहे. तर हे जे आहे हे मधली जी स्वस्तिकाची लाल रांग असते त्याच वरच्या मोत्यांवरती हे गोल करून घ्यायचं आहे. तर आता आपण बघूया याला पानं कसे जोडायचे ते. मैत्रिणींनो, आता आपण पानं जोडून घेऊयात. पानं जोडण्यासाठी मी हा नायलॉनचा
दोरा घेतलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी वायर घेतली तरी चालेल, सिंगल एकेरी घ्या मात्र, नाहीतर शक्य झाल्यास हा दोरा वापरला तरी चालेल. दोरा हा मी दुहेरी घेतलेला आहे. सुरुवात आपल्याला आता या 1 नंबरच्या चौकोनापासून करायची आहे. इथे आता मी एक सुई ओवून घेते. सुई ओवल्यानंतर इथे आपल्याला एक आता छोटीशी गाठ मारून घ्यायची आहे. एकही मणी न ओवता. हे बघा, इथं आता आपण एक गाठ मारून घेतली. आता आपल्याला पांढरे मोती ओवून घ्यायचेत आधी. सहा पांढरे मोती मी ओवून घेते दोऱ्यामध्ये. तुम्ही वेगळ्या प्रकारे पण हे इथलं डेकोरेशन करू शकतात. खाली एक क्रिस्टल ओवतेय मी. आणि परत 6 मोती. ज्या मोत्यातून आपली वायर आलेली आहे त्याच मोत्यातून आपल्याला परत सुई ओवून घ्यायची आहे. आता आपल्याला हे स्वस्तिकचे जे मधले लाल रंगाची जी पट्टी आहे म्हणजे चौकोन आहे आपला, त्याच चौकोनाच्या तिथे आपल्याला आता पान जोडायचं आहे. तर ही वायर आपण सर्व मोत्यांच्या मधून गुंफून या मोत्यापर्यंत घेऊन येऊयात. सरळ आणली तरी चालेल, पण ह्या 2 मोत्यांच्या मध्ये तुमची वायर किंवा दोरा हा दिसेल, म्हणून मी ह्या प्रत्येक मोत्याच्या मधून दोरा इथपर्यंत घेऊन येते. व्यवस्थित ओढून घ्यायचे, दोरा म्हणा किंवा वायर म्हणा. आपला दोरा आता ह्या मधल्या मोत्याच्या अलीकडच्या चौकोनामध्ये आलेला आहे. तर आता आपण इथे पान जोडायला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि नंतर पानाच्या हा वरच्या टोकाचा जो मोती आहे त्यातनं सुई ओवून घ्यायची आहे. आणि परत एक पांढऱ्या रंगाचा मोती घ्यायचा आहे. हे बघा, इथे 1 2 3 मोती आलेले आहेत आणि ह्या चौकोनातला हा वरचा पांढरा एक मोती. असं इथे आपल्याला एक 4 मोती ओवून एक चौकोन करून घ्यायचा आहे. हे बघा, हे अशा पद्धतीनं हा एक चौकोन आपला तयार होतो. आणि परत अजून एकदा वायर किंवा दोरा ह्या सर्व मोत्यांच्या मधून व्यवस्थित गुंफून घ्यायचा, म्हणजे वायर सुटणार नाही किंवा लूज होणार नाही ते जोडलेलं पान.
2दा आपण वायर गुंफून घेतलेली आहे। आता आपण पुढच्या पट्टीतल्या ह्या खालच्या चौकोनाचा जो पांढरा मोती आहे त्यातून सुई ओवून घेतली आहे। हे बघा, ही जी उभी रांग आहे 2 रांगा लाल, त्या ठिकाणी हे असे 6 मोती ओवून हे क्रिस्टलचं गोल करून घ्यायचं आणि परत ही मधली जी स्वस्तिकची रांग आहे तिथे हे पान जोडायचे। आता आपली वायर दोरा इथपर्यंत आलेला आहे। इथून परत आता ह्या मोत्यांच्या मधून गुंफून आपण ह्या लाल हे पांढऱ्या मोत्यापर्यंत, लाल रांगेतल्या पांढऱ्या मोत्यापर्यंत सुई घेऊन येऊयात। हे बघा मैत्रिणींनो, आपली वायर आता इथपर्यंत आलेली आहे। मी आता इथे 6 मोती ओवून घेतलेत आणि 1 क्रिस्टल आणि परत 6 मोती असं ओवून घेणार आहे आणि इथे एक गोल करणार आहे। 6 मोती ओवल्यानंतर परत आपल्याला त्या एका मोत्यातून गुंफून घ्यायचं आहे। व्यवस्थित ओढून घ्यायचं आणि ओढल्यानंतर दोरा पुन्हा परत ह्या पुढच्या स्वस्तिकच्या लाल रंगाच्या ह्या पट्टीपर्यंत घेऊन यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला एक पान एक गोल, एक पान एक गोल असं करत करत जोडून घ्यायचं आहे। चला तर मग आपण आता ते पूर्ण जोडून घेऊयात। हे बघा मैत्रिणींनो, आता आपले हे असे पानं आणि स्वस्तिकची पट्टी जोडून पूर्ण झालेलं आहे तोरण। तर तुम्ही हे करून बघा। याच पद्धतीचं तुम्ही देवघर किंवा दरवाजासाठी पण मोठ्या साईजमध्ये करू शकतात। करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।